नमस्कार. आज रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावाला राखी बांधायची आणि भावाने तिच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची, हो की नाही? पण बरेचदा काय असतं माहिती आहे, की बहीण मोठी असते आणि भाऊ खूप लहान असतो. अशावेळी ही रक्षणाची जबाबदारी बहिणीवरती येते. पण बहीण असली म्हणून काय झालं, स्त्री असली म्हणून काय झालं, ती तिची जबाबदारी खूप छान उत्कृष्टरित्या आणि सुंदरपणे पार पाडते. याचं एक उदाहरण म्हणजे मी अलीकडेच भारताबाहेर गेली होती पर्यटनाला आणि तेव्हा लोकल साईट सीइंगसाठी आम्ही ओला, उबर वगैरे अशी व्हेकल बुक करायचो. त्यांचे जे ड्रायव्हर असायचे, त्यांच्याशी मी कधी-कधी बोलायचे. म्हणजे मला असं आवडतं कोणाशीही बोलायचं, त्याची सक्सेस स्टोरी समजून घ्यायची. कारण हे जे ड्रायव्हर होते ना, ते भारतीय मुलं होती आणि तरुण मुलं होती. तर आम्ही आम्ही फॅमिलीबरोबर असं ट्रॅव्हल करत असताना मग मी त्यांच्याशी बोलायची. मग तुम्ही कुठून आला, कसे आला, काय आला? तर भारताच्या विविध प्रांतातून ती मुलं तिथे गेलेली होती आणि मुख्य म्हणजे त्यांची ते राहत होते आपल्या बहिणीकडे. म्हणजे त्यांच्या बहिणी मोठ्या होत्या त्यांच्यापेक्षा आणि काही वर्ष अगोदर तिथे गेल्यामुळे ते लवकर तिथे सेटल झाल्या होत्या आणि मग त्यांनी भावाला आपल्याकडे बोलवून घेतलं होतं. तर अशी ही मुलं आपल्या बहिणीकडे राहत होती आणि तिकडे राहून ते बॅचलर्स, मास्टर्स असं आपलं उच्च शिक्षण पूर्ण करत होती. म्हणजे त्यांचं राहणं बहिणीकडे होतं, त्यांचं जेवण, खाण सगळं बहिणीकडे होतं. आणि गंमत म्हणजे सांगू का, जेव्हा आपल्या देशातून दुसऱ्या देशात कुठे आपण शिक्षणाला जातो ना, तेव्हा त्याचं जे एकूणच प्रोसिजर असतं ना, त्यातल्या मोठ्या-मोठ्या युनिव्हर्सिटीमधल्या ॲडमिशनचं प्रोसिजर खूप खर्चिक असतं हे सगळं, त्याचं लोनचं प्रोसिजर, या सगळ्या बाबतीत त्यांच्या बहिणीने त्यांना पूर्ण मार्गदर्शन केलं होतं. डॉक्युमेंटेशन, लोन डॉक्युमेंटेशन, ॲडमिशनचं डॉक्युमेंटेशन, त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांची आर्थिक जबाबदारी म्हणजे त्यांचं राहणं, खाणं सगळं त्यांचं कन्व्हेन्सची जबाबदारी त्या बहिणीने उचलली होती. स्वतःचा संसार आणि सगळं सांभाळून. आणि गंमत म्हणजे ही मुलं जेव्हा दुसरीकडे जातात ना, तर तेव्हा त्यांच्यामध्ये कल्चरल डिफरन्स पण खूप असतो. त्यांना खूप एकटं वाटतं. तेव्हा त्यांचं मानसिक आरोग्य जपणं हे सुद्धा एक वेगळं मोठं कठीण आणि एकदम म्हणजे संवेदनशील असं काम असतं. ते सुद्धा या बहिणी फार उत्कृष्टपणे पार पाडतात. तर परदेशातल्याच नाही, आपल्या देशातल्या सुद्धा कितीतरी मोठ्या बहिणी आहेत ज्या आपल्या भावाची जबाबदारी अगदी उत्कृष्ट पार पाडतात. कधी-कधी भाऊ परदेशात असतो आणि मोठ्या बहिणी इकडे असतात आणि भाऊ परदेशात असल्यामुळे त्या आपल्या आई जबाबदारी छान इथे पार पाडत असतात. तर अशा सगळ्या बहीण-भावांसाठी आणि विशेषतः अशा सगळ्या मोठ्या बहिणींसाठी रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.